सगळं काही संपलं होतं. आयुष्याच्या वाटेवर मला फक्त दुःखच दुःख मिळत होतं. असं वाटत होतं की माझ्या जगण्याला आता काही अर्थच उरला नाही. आता मला जगावंसंच वाटत नाही. काही स्वप्न पूर्ण झाले होते तर काही अर्धवट राहिले होते. त्या अर्धवट स्वप्नांनी मला एवढं तोडून टाकलं की मी पूर्णपणे संपून गेलो होतो. परीक्षेत, शाळेत, कॉलेजमध्ये सगळे माझ्या पुढे होते. असं अपमानास्पद क्षणांनी अशा जगात मला ढकलून दिलं होतं की कधीकधी मला माझीच लाज वाटत होती. एक अडचण सुटायची तर दुसरी अडचण माझी वाट बघायची. मी खूप कंटाळलो होतो. मी खूप प्रयत्न केला आनंदित राहण्याचा, हसण्याचा, आयुष्य मजेत जगण्याचा, पण आयुष्यातलं दुःख कधी संपतच नव्हतं. मला असं वाटत होतं की मी या जगातच का आलो असेल. मी असा विचार केला की असं जगण्यापेक्षा मी मेलेलंच बरं. मी माझ्या आयुष्याला संपवायला निघालो होतो. हाय, मी तुझी काय मदत करू शकते का? या पटरीवर जे कोणी येतं ते मरण्यासाठीच येतं. आमच्यासारख्या लोकांमुळेच ना. कोण आहेस तू? का माझ्या मागे लागलीस? जा तू. हे थांब ना. तू जा इथून. अरे तू जीव का देतोस ते तरी थांब ना. काय सांगायचं ग तुला? आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त अपयशच भेटले. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, घरामध्ये सुद्धा सगळे हेच म्हणतात की तू काहीच करू शकत नाहीस म्हणून. हे सर्व सांगायचं तुला. आणि आता नोकरीवर बॉस तसाच बोलतो की नाही तू काहीच कामाचं नाहीस म्हणून. हे सर्व सांगायचं तुला. आता माझ्या आयुष्यात काहीच उरलेलं नाहीये ग. तू तर सगळ्यात मोठा लूजर आहेस ना. तू हे मान्य केलंयस की तू स्वतः एक मोठा लूजर आहेस. तू काही करू शकत नाहीयेस. अरे जरा बघ आपल्या आजूबाजूला की ज्या लोकांना हातपाय नाहीये ते कसं जगताय. काही जण भीक मागून जगतात तरीही ते खुश आहेत. आपलं आयुष्य जगतात, हसतात, आनंदात राहतात. माहितीये का? कारण त्यांना जे मिळाले त्यांच्यात ते खुश आहेत. त्यांच्यात ते भागवतात आणि जसं त्यांना आयुष्य मिळालं आहे ते तसंच जगतात. तू तुझं आयुष्य तुझ्याप्रमाणे जगू शकतोस. अरे माझं ते कागद उडाले, प्लीज तेवढं आणून देशील का? Audio preview. नेहमी आपण आपली खरी किंमत ओळखायला चूक करतो. आपण आपल्या प्रेझेंट स्टेटसला पाहून आपण आपल्या व्हॅल्यूनेस म्हणून कमी करून घेतो. आयुष्यात कित्येक वेळा तरी परिस्थिती चांगली येत नाही, पण याच्यात आपली किंमत कमी होत नाही. आपण नेहमी आपल्या स्वतःमध्ये इम्प्रूव्ह केलं पाहिजे आणि आपली खरी किंमत ओळखून देण्यासाठी आपण पुढे जायला पाहिजे.